गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण लास्ट लेक्चरला अमाइन्स हा टॉपिक कंप्लीट केला आहे आणि आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करतो आहे बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स हा टॉपिक मॅक्झिमम तर बायोलॉजीशी रिलेटेड आहे. ओके, तर याच्यामध्ये फार थोड्या केमिकल रिएक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील. बायोमॉलिक्युल्स, तर बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय ते आपण पाहा. हा जो बायोमॉलिक्युल्स टॉपिक आहे तो मॅक्झिमम थिओरिटिकल टॉपिक आहे. खूप कमी रिएक्शन्स याच्यामध्ये आहेत, त्यामुळे हा सर्वांनी व्यवस्थित करायचा आहे. नीटसाठी आणि JEE सुद्धा हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 1 ते 2 क्वेश्चन्स नीटमध्ये हमखास विचारले जातात. ओके, बायोमॉलिक्युल्स. व्हॉट आर बायोमॉलिक्युल्स? बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय ते फर्स्ट आपल्याला माहीत पाहिजे. ओके, तर आपण फर्स्ट काय करूया, बायोमॉलिक्युल्सची डेफिनेशन लिहूया. डेफिनेशन ऑफ बायोमॉलिक्युल्स. डेफिनेशन काय पहा, बायोमॉलिक्युल्स are the lifeless molecules. Biomolekules are the lifeless molecules which combine in specific manner to produce life. ओके, बायोमॉलिक्युल्स आर दी लाईफलेस मॉलिक्युल्स. तर बायोमॉलिक्युल्स हे कोणते मॉलिक्युल्स आहेत, तर लाईफलेस मॉलिक्युल्स. लाईफलेस म्हणजे काय, तर निर्जीव मॉलिक्युल्स आहेत. ओके, ज्यांना जीव नाही आहे ते लाईफलेस मॉलिक्युल्स विच कंबाईन इन स्पेसिफिक मॅनर. आणि हे लाईफलेस मॉलिक्युल काय होतात, एका स्पेसिफिक मॅनरमध्ये कंबाईन होतात. कंबाईन इन स्पेसिफिक मॅनर टू प्रोड्यूस लाईफ. आणि हे लाईफलेस मॉलिक्युल एका स्पेसिफिक मॅनरमध्ये कंबाईन झाल्यामुळे काय तयार होते, एक लाईफ तयार होते, एक जीव तयार होतो. आणि अशा लाईफलेस मॉलिक्युलला काय म्हणतात, बायोमॉलिक्युल्स म्हणतात. समजलं, बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय, तर बायोमॉलिक्युल्स हे लाईफलेस मॉलिक्युल्स आहेत. हे एका विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक मॅनरमध्ये कंबाईन होतात आणि त्यापासून एक लाईफ तयार होते. मग अशा लाईफलेस मॉलिक्युलला काय म्हणतात, बायोमॉलिक्युल्स म्हणतात. ओके, बायोमॉलिक्युलची डेफिनेशन आपल्याला काय सांगते, बायोमॉलिक्युल्स आर दी लाईफलेस मॉलिक्युल्स विच कंबाईन इन स्पेसिफिक मॅनर टू प्रोड्यूस लाईफ. ओके, आता कोणकोणते बायोमॉलिक्युल्स आहेत आणि आपल्याला NCERTमध्ये कोणकोणते बायोमॉलिक्युल्स दिलेले आहेत, कोणकोणत्या बायोमॉलिक्युलचा स्टडी करायचा आहे ते आपण पाहूया. याच्यामध्ये आपल्याला टोटल 6 बायोमॉलिक्युलचा स्टडी करायचा आहे. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट बायोमॉलिक्युल आहे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स. सेकंड प्रोटीन्स. थर्ड एन्झाइम्स. फोर्थ विटॅमिन्स. 5 नंबर hormones and last one is न्यूक्लिक ॲसिड्स. ह्या 6 बायोमॉलिक्युल्स आपल्याला स्टडी करत आहे. NCERTमध्ये आपल्याला हे 6 बायोमॉलिक्युल्स दिलेले आहेत. ओके, स्टेट बोर्डमध्ये फक्त आपल्याला 3 बायोमॉलिक्युल्स दिलेले आहेत. फर्स्ट कोणता आहे, कार्बोहायड्रेट. सेकंड प्रोटीन्स. थर्ड एन्झाइम्स. फोर्थ विटॅमिन्स. 5 नंबर हॉर्मोन्स अँड 6 नंबर न्यूक्लिक ॲसिड्स. तर हे सर्व काय आहेत, बायोमॉलिक्युल्स आहेत. यांचा स्टडी आपल्याला करायचा आहे. ओके, तर याच्यामध्ये आज आपण फर्स्ट स्टार्ट करूया कार्बोहायड्रेट्स. ओके, याच्यामध्ये आपण फर्स्ट स्टार्ट करूया कार्बोहायड्रेट्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट स्टार्ट करतोय कार्बोहायड्रेट्स. व्हॉट आर कार्बोहायड्रेट्स, त्याच्या नावातच डेफिनेशन आहे. फर्स्ट आपण काय करा, ओल्ड डेफिनेशन आपण लिहा. एक जुनी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन आपण फर्स्ट लिहा, ओल्ड डेफिनेशन. ओल्ड डेफिनेशन काय त्याच्या नावातच आहे. कार्बो म्हणजे कार्बन आणि पुढे काय दिसतंय, हायड्रेट म्हणजे काय, वॉटर. कार्बन आणि पुढे वॉटर आहे. ओके, याचाच अर्थ आपल्याला डेफिनेशन काय लिहिता येईल, हायड्रेट्स ऑफ कार्बन. डेफिनेशन काय आहे, हायड्रेट्स ऑफ कार्बन आर कॉल्ड कार्बोहायड्रेट. म्हणजे जे कार्बनचे हायड्रेट असतात त्यांना काय म्हणतात, कार्बोहायड्रेट असं पूर्वी म्हणलं जातं. ओल्ड डेफिनेशन आहे. हायड्रेट्स ऑफ कार्बन म्हणजे कार्बन आणि त्याच्या सराउंडिंगला काय असतात, वॉटर मॉलिक्युल असतात. ओके, हायड्रेट्स ऑफ कार्बन. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट म्हणायचं आहे जनरल फॉर्म्युला. ओके, जनरल फॉर्म्युला. जनरल फॉर्म्युला, याचा जनरल फॉर्म्युला काय आहे, CX
H2OY. The general formula of carbohydrate is CxH2OY. तर हे x म्हणजे काय, तर x म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. ओके, इथे आपण लिहा x इज इक्वल टू, x म्हणजे काय सांगा, तर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, आणि y म्हणजे काय, तर नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. ओके, तर y म्हणजे काय, नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स, H2O मॉलिक्युल्स, नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. आता नीट लक्षात काय सांगतो पहा, कधी कधी एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सेम असतात. काही कार्बोहायड्रेटमध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सेम आहेत, पण काही कार्बोहायड्रेटमध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सेम नाही आहेत. ओके, समजले सर ना, म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सेम पण असू शकतात, डिफरंट पण असू शकतात. समजलं. जनरल फॉर्म्युला काय कार्बोहायड्रेटचा, CxH2OY. ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल लिहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल फर्स्ट ग्लुकोज. ओके, फर्स्ट एक्झाम्पल काय, ग्लुकोज. पहा ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, C6H12O6. और ह्या फॉर्ममध्ये आपण कसं लिहिणार, पहा ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे C6H12O6. हाच फॉर्म्युला आपण ह्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार, पहा टोटल कार्बन किती आहेत 6, म्हणजे काय येणार, एक्सची व्हॅल्यू 6 येणार, पुढे H2O ब्रॅकेटमध्ये, आणि वायची व्हॅल्यू किती लिहिणार सांगा, 6 लिहिणार. बा C6H2O6 म्हणजेच काय, C6H12O6. ओके, आता इथे पहा एक्सची व्हॅल्यू 6 आहे, वायची व्हॅल्यू 6 आहे, म्हणजे एक्स आणि वाय कशाला इक्वल आलेत. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड सुक्रोज. एक्झाम्पल सेकंड सुक्रोज. पहा सुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, C12H22O11. और आपण ह्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार, हा फॉर्म्युला C12H2O11. ओके, C12H2O11. पहा 12 कार्बन ॲटम आहेत. पहा ब्रॅकेटमध्ये आपण H2O लिहिलं आहे आणि आपण सबस्क्रिप्ट 11 लिहिलं आहे, म्हणजे 11 × 2 करा, हायड्रोजन किती होणार, 22. ऑक्सिजन 1 आहे, 1 × 11 करा, ऑक्सिजन किती होणार, 11 होणार. ओके, म्हणजे ग्लुकोज सुक्रोज, ग्लुकोज सुक्रोज हे काय झाले, कार्बोहायड्रेट झाले. इथपर्यंत समजलं सर्वांना. पहा ज्या कंपाऊंडचा फॉर्म्युला C6H2OY आहे, ज्या कंपाऊंडचा फॉर्म्युला C6 म्हणजे जे कंपाऊंड्स C6H2OY हा फॉर्म्युला शो करतात, अशा सर्व कंपाऊंडला पूर्वी काय म्हणलं जातं, कार्बोहायड्रेट्स म्हणलं जातं. समजले सर्व इथपर्यंत. तर इथपर्यंत नोट करा, आपण एक पुढं नोट लिहिणार आहे. नोट करा इथपर्यंत, एक नोट लिहूया. हां, नोट काय आहे पहा, ऑल कंपाऊंड्स possessing the formula CxH2OY are not carbohydrates. हां, ओल्ड डेफिनेशननुसार कार्बोहायड्रेटची म्हणजे ओल्ड डेफिनेशन जी आहे कार्बोहायड्रेटची ती काय आहे, हायड्रेट्स ऑफ कार्बन, आणि त्यांचा जनरल फॉर्म्युला त्यांनी काय सांगितला, CxH2OY. म्हणजे जे कंपाऊंड्स CxH2OY सॅटिस्फाय करतात, दाखवतात, असे सर्व कंपाऊंड कार्बोहायड्रेट आहेत असं ओल्ड डेफिनेशन सांगितलं. ओके, परंतु काही कंपाऊंड असे आहेत की जे हा फॉर्म्युला सॅटिस्फाय करतात CxH2OY, परंतु ते कार्बोहायड्रेट नाही आहेत. फॉर एक्झाम्पल फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइडचा फॉर्म्युला काय, HCHO. आपण जर ह्या फॉर्ममध्ये लिहिला तर तो काय येणार, C इन ब्रॅकेट H2O. इथे कार्बन 1 आहे, वॉटर 1 आहे. ओके, म्हणजे फॉर्माल्डिहाइड हा फॉर्म्युला शो करतोय, परंतु फॉर्माल्डिहाइड हा कार्बोहायड्रेट आहे का, नाही आहे. त्यानंतर ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचं स्ट्रक्चर काय, CH3COOH. तोच आपण ह्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार, C2H2O2. ओके, C2H2O2. पहा ॲसिटिक ॲसिडसुद्धा हा फॉर्म्युला शो करतोय, हा फॉर्म्युला सॅटिस्फाय करतोय, तरीसुद्धा ॲसिटिक ॲसिड हा कार्बोहायड्रेट आहे का सांगा, नाही आहे. ओके, त्यानंतर सेकंड पहा, नंबर ऑफ कंपाऊंड्स विच आर कार्बोहायड्रेट्स. नंबर ऑफ कंपाऊंड्स विच आर कार्बोहायड्रेट्स बट डो नॉट possess द फॉर्म्युला CxH2OY. पण काही कंपाऊंड्स असे आहेत की जे हे फॉर्म्युला सॅटिस्फाय करत नाहीत. कोणता, CxH2OY, परंतु ते काय आहेत, कार्बोहायड्रेट आहेत. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा रॅमनोज. रॅमनोजचा फॉर्म्युला काय, C6H12O5. आपण हा फॉर्म्युला ह्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार, लिहिताच येत नाही आपल्याला, तरीसुद्धा हा काय आहे, कार्बोहायड्रेट आहे. म्हणजे पहिली जी डेफिनेशन होती ती पहिली डेफिनेशन काय केली, मॉडिफाय केली, आणि एक नवीन डेफिनेशन आली, मॉडर्न डेफिनेशन ऑफ कार्बोहायड्रेट. जर तुम्हाला डेफिनेशन विचारली एक्झाममध्ये, डिफाईन कार्बोहायड्रेट, तर तुम्ही कोणती डेफिनेशन लिहायची, तर ही मॉडर्न डेफिनेशन लिहायची. पहा मॉडर्न डेफिनेशन काय, पहा कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलिहायड्रॉक्झी अल्डिहाइड्स.
तर कार्बोहायड्रेट हे काय आहेत ऑप्टिकली ॲक्टिव्ह, जे PPL रोटेट करतात त्यांना आपण काय म्हणतो ऑप्टिकली ॲक्टिव्ह असं म्हणतो. पॉलीहायड्रॉक्झी, पॉली मीन्स मेनी, हायड्रॉक्झी म्हणजे OH ग्रुप. ओके, पहा जे कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्झी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ काय आहेत हायड्रॉक्झी ग्रुप आहेत म्हणजेच OH ग्रुप आहेत आणि ते कशात अल्डिहाइड CHO ग्रुप आहे. और पॉलीहायड्रॉक्झी कीटोन्स, पॉलीहायड्रॉक्झी कीटोन एकतर अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स. और द कंपाउंड्स विच ऑन हायड्रोलायसिस गिव्स पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्झी कीटोन्स, किंवा ज्या कंपाऊंडचं हायड्रोलायसिस केल्यानंतर पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड किंवा पॉलीहायड्रॉक्झी कीटोन तयार होतात अशा कंपाऊंड्सला काय म्हणतात कार्बोहायड्रेट्स म्हणतात. पहा मी परत याचं डेफिनेशन सांगतोय. तर कार्बोहायड्रेट म्हणजे काय पहा, जे कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड आहेत किंवा पॉलीहायड्रॉक्झी कीटोन आहेत, किंवा ज्या कंपाऊंडचं हायड्रोलायसिस केल्यानंतर पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड किंवा पॉलीहायड्रॉक्झी कीटोन तयार होतात अशा सर्व कंपाऊंड्सला काय म्हणतात कार्बोहायड्रेट असं म्हणतात. ओके, आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ग्लुकोज, आपल्याला माहिती आहे ग्लुकोज हे काय आहे कार्बोहायड्रेट आहे आणि ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे C6H12O6. पहा टोटल कार्बन किती आहेत 6 आहेत 1 2 3 4 5 and 6. CHO फर्स्ट CHO लास्ट CH2OH. पहा राहिले आता मिडलचे 4 कार्बन, राईटला OH लेफ्टला OH, परत राहिलेले 2 कार्बन राईटला OH आणि आता जिथे जिथे कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे तिथे तिथे काय अटॅच करायचा हायड्रोजन. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. आता नीट लक्षात ठेवा, ह्या ग्लुकोजमध्ये तुम्हाला काय दिसतंय पहा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. हा जो ग्लुकोज आहे तो कसा आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. रिझन काय, कारण याच्यामध्ये काय आहेत कायरल कार्बनटम आहेत. हे आपण हॅलो अल्केन्समध्येच पाहिलं होतं. ग्लुकोजमध्ये हे जे स्टार केलेले कार्बनटम आहेत ते कोणते आहेत कायरल कार्बनटम. किती कायरल कार्बनटम आहेत 4. ओके, त्यामुळे हा कसा आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह. पुढे काय म्हणले पॉलीहायड्रॉक्झी, पॉलीहायड्रॉक्झी ग्रुप आहेत पहा OH 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 म्हणजे काय मेनी हायड्रॉक्झी ग्रुप आहेत. पुढे काय अल्डिहाइड CHO, CHO आहे म्हणजे अल्डिहाइड. म्हणजे हा जो ग्लुकोज आहे तो कसा आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड. फ्रुक्टोज जर तुम्ही पाहिलं तर फ्रुक्टोजमध्ये काय येणार कीटोन येणार, पॉलीहायड्रॉक्झी कीटोन आहे. फ्रुक्टोज काय पॉलीहायड्रॉक्झी कीटोन आहे. ओके, समजलं डेफिनेशन. मॉडर्न डेफिनेशन ऑफ कार्बोहायड्रेटचे काय कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्झी कीटोन्स और द कंपाउंड्स विच ऑन हायड्रोलायसिस गिव्स पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड्स और कीटोन्स पॉलीहायड्रॉक्झी कीटोन्स आर कॉल्ड कार्बोहायड्रेट. समजले. एक्झाम्पल ग्लुकोज फ्रुक्टोज सुक्रोज काही लिहा तुम्ही. अल्सो कॉल्ड सॅकराइड्स, कार्बोहायड्रेटला अजून काय म्हणतात सॅकराइड्स असंही म्हणतात. समजले सर्वांना, नोट करा. हे पहा न्यू पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन. कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन आपण 3 वेगवेगळ्या वेनं करतोय. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय ऑन दी बेसिस ऑफ हायड्रोलायसिस, म्हणजे हायड्रोलायसिसवरून कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन. ओके, ऑन दी बेसिस ऑफ हायड्रोलायसिस कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. फर्स्ट टाइप इज मोनोसॅकराइड्स, सेकंड टाइप इज ओलिगोसॅकराइड्स अँड थर्ड टाइप इज पॉलीसॅकराइड्स. ओके, हे आहेत 3 टाईप. कोणकोणते मोनोसॅकराइड्स, ओलिगोसॅकराइड्स अँड पॉलीसॅकराइड्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया. फर्स्ट टाईप मोनोसॅकराइड्स. ओके, मोनोसॅकराइड्स म्हणजे काय पहा दी कार्बोहायड्रेट्स, कार्बो मीन्स कार्बोहायड्रेट. ओके, इथे मी शॉर्टमध्ये लिहिले दी कार्बोहायड्रेट्स विच कॅनॉट बी हायड्रोलाइज, दी कार्बोहायड्रेट्स विच कॅनॉट बी हायड्रोलाइज फर्दर टू एनी सिम्पलर शुगर्स. म्हणजे ज्या कार्बोहायड्रेटचं परत हायड्रोलायसिस होत नाही कोणत्याही सिम्पलर शुगरमध्ये, स्मॉलर शुगरमध्ये, अशा कार्बोहायड्रेटला काय म्हणायचं मोनोसॅकराइड्स म्हणायचं. मोनोसॅकराइड्स म्हणजे काय असा कार्बोहायड्रेट की ज्याचं परत हायड्रोलायसिस होत नाही. ओके, म्हणजे तो शेवटचा युनिट झाला कार्बोहायड्रेटचा. ओके, द कार्बोहायड्रेट्स विच कॅनॉट बी हायड्रोलाइज फर्दर टू एनी सिम्पलर शुगर्स. म्हणजे ज्या कार्बोहायड्रेटचं परत हायड्रोलायसिस होत नाही आणि त्यापासून आपल्याला सिम्पलर शुगर मिळत नाही अशा कार्बोहायड्रेटला काय म्हणतात मोनोसॅकराइड्स असं म्हणतात. ओके, एकदम सिम्पल डेफिनेशन आहे. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6. सेकंड एक्झाम्पल फ्रुक्टोज
मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम C6H12O6. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु त्यांच्या फंक्शनल ग्रुपमध्ये डिफरन्स आहे. ओके, पुढे आपल्याला येणारच आहे ते. त्यानंतर पहा नेक्स्ट पॉईंट आहे बेसिक युनिट ऑफ ऑल कार्बोहायड्रेट. म्हणजे पहा याच्यावरती तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह तयार होऊ शकतं. विच ऑफ दी फॉलोइंग इज द बेसिक युनिट ऑफ ऑल कार्बोहायड्रेट. तर कोणतं आहे मोनोसॅक्रॅइड्स. ओके, तर मोनोसॅक्रॅइडला काय म्हणतात बेसिक युनिट ऑफ ऑल कार्बोहायड्रेट. म्हणजे त्याचं हायड्रोलाइसिस होत नाही. म्हणजे कार्बोहायड्रेटचा शेवटचा युनिट कोणता आहे मोनोसॅक्रॅइड. मोनोसॅक्रॅइडचं जर तुम्ही परत हायड्रोलायसिस करायला गेलात तर हायड्रोलायसिस अजिबात होत नाही. ओके, त्यामुळेच याला काय म्हणलंय बेसिक युनिट म्हणलंय. ओके, ऑफ ऑल कार्बोहायड्रेट्स. पुढे मोनोसॅक्रॅइड्स हे कशा असतात क्रिस्टलाइन असतात आणि वॉटरमध्ये ते सोल्युबल असतात, सोल्युबल इन वॉटर. ओके, पहा मोनोसॅक्रॅइडचं परत क्लासिफिकेशन केलेलं आहे. कशामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे तर 2 टाईपमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. फर्स्ट टाईप इज अल्डोजेस अँड सेकंड टाईप इज कीटोजेस. आता हे जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते कशावरून केलेलं आहे पहा ऑन दी बेसिस ऑफ. पहा हे जे क्लासिफिकेशन केलं आहे ते कशावरून केलं आहे ऑन दी बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. मोनोसॅक्रॅइडमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यावरून क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, तुमच्या लक्षात आलंच असेल अल्डोजेस आणि केटोजेसमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असणार आहे. पहा मोनोसॅक्रॅइडचं क्लासिफिकेशन कशावरून केलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. मोनोसॅक्रॅइडमध्ये असणाऱ्या फंक्शनल ग्रुपवरून. अल्डोजेस म्हणजे अल्डेड फंक्शनल ग्रुप आहे, कीटोजेस म्हणजे कीटोन हा फंक्शनल ग्रुप आहे. ओके, हे आपल्याला इन डिटेल पाहायचं आहे अल्डोजेस अँड कीटोजेस. फर्स्ट हे नोट करा. मोनोसॅक्रॅइडचं क्लासिफिकेशन 2 टाईपमध्ये केलं आहे. फर्स्ट टाईप इज अल्डोजेस अँड सेकंड टाईप इज केटोजेस. पहा अल्डोजेस म्हणजे काय पहा त्याच्या नावातच डेफिनेशन आहे ALD म्हणजे अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. ओके, ज्या कार्बोहायड्रेटमध्ये अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप असतो अशा कार्बोहायड्रेटला काय म्हणतात अल्डोजेस. पहा डेफिनेशन तीच आहे कार्बोहायड्रेट्स कंटेनिंग अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. कार्बोहायड्रेट्स कंटेनिंग अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आर कॉल्ड अल्डोजेस. ओके, अल्डिहाइड आपण कसं लिहितो डॅश देऊन CHO. दिस इज दी फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डिहाइड. ओके, डॅश CHO. अशा कंपाऊंडला काय म्हणते अल्डोजेस. पहा अल्डोजेसचं परत क्लासिफिकेशन केलेलं आहे 4 टाईपमध्ये. ओके, अल्डोजेस. आता अल्डोजेसचं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते क्लासिफिकेशन कशावरून केलेलं आहे तर नंबर ऑफ कार्बोनेटम ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बोनेटम्स. अल्डोजेसमध्ये किती कार्बोनेटम आहेत त्याच्यावरून क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, अल्डोजेस आर क्लासिफाईड ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बोनेटम. पहा कोणकोणते टाईप आहेत तर फर्स्ट टाईप आहे अल्डोट्रायोज. पहा याचा फॉर्म्युला काय असणार आहे C3H6O3. अल्डोट्रायोज. इथे पहा ट्राय मीन्स 3 म्हणजे किती कार्बोनेटम आहेत 3 कार्बोनेटम आहेत. कार्बोनेटमवरून नंबर ऑफ कार्बोनेटमवरून क्लासिफिकेशन केलेलं आहे. ज्या अल्डोजेसमध्ये 3 कार्बोनेटम असतील त्याला म्हणायचं अल्डोट्रायोज. मग अल्डोट्रायोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल C3H6O3. जेवढे कार्बन त्याच्यात डबल हायड्रोजन आणि ऑक्सिजन किती लिहायचे जेवढे कार्बन तेवढेच ऑक्सिजन. समजलं काय करायचं ते जेवढे कार्बन त्याच्यात डबल हायड्रोजन आणि जेवढे कार्बन तेवढेच ऑक्सिजन. समजलं हायड्रोजन आणि ऑक्सिजन किती लिहायचे. इथे पहा ट्राय म्हणलं की कार्बन 3 आणि जेवढे कार्बन त्याच्यात डबल हायड्रोजन लिहायचे आणि त्याच्या एवढेच काय लिहायचे ऑक्सिजन लिहायचे म्हणजेच कार्बन एवढे. ओके, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची गरज नाही. इथे ट्राय दिसलं की C3 करायचं. C3 केलं की हायड्रोजन त्याच्यात डबल करायचे 6 आणि ऑक्सिजन किती करायचे कार्बन एवढे करायचे. ओके, अल्डोट्रायोज. सेकंड टाईप कोणता आहे अल्डोटेट्रोज. टेट्रो म्हणजेच 4 C4H8O4. इथे पण बस सेमच आहे कार्बन 4 हायड्रोजन डबल ऑक्सिजन 4. ओके, त्यानंतर आहे थर्ड अल्डोपेंटोज. पेंट म्हणजे 5 कार्बोनेटम. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल C5H10O5 आणि लास्ट आहे अल्डोहेक्झोज. हेक्झोज म्हणजे 6 कार्बोनेटम. ओके, C6H12O6. जेवढे कार्बन त्याच्यात डबल हायड्रोजन आणि जेवढे कार्बन तेवढे ऑक्सिजन. ओके, पहा अल्डोट्रायोजचं एक्झाम्पल कोणतं आहे ग्लिसरॉल्डिहाइड. तर तुम्हाला एक्झाम्पलवरती फोकस करावं लागेल. ओके, तुम्हाला एक्झाम्पल विचारू शकतात ऑब्जेक्टिव्हमध्ये. तर अल्डोट्रायोजचं एक्झाम्पल कोणतं आहे ग्लिसरॉल्डिहाइड. त्यानंतर अल्डोटेट्रोजचं एक्झाम्पल आहे इरिथ्रोज आणि थ्रिओज. अल्डोटेट्रोजचं एक्झाम्पल कोणतं आहे इरिथ्रोज आणि थ्रिओज. त्यानंतर नेक्स्ट आहे अल्डोपेंटोज C5H10O5. पहा अल्डोपेंटोजचे एक्झाम्पल कोणते आहेत रायबोज, झायलोज, अराबिनोज. आणि अल्डोहेक्झोजचं एक्झाम्पल आहे ग्लुकोज. ओके, ग्लुकोज
हे कशाचं एक्झाम्पल आहे? अल्डो हेक्सोचं. तर तुम्हाला काय विचारतील? रायबोज इज ए. रायबोज हे काय आहे? ऑप्शन ए अल्डो ट्रायोज, ऑप्शन बी अल्डो टेट्रोज, ऑप्शन सी अल्डो पेंटोज, ऑप्शन डी अल्डो हेक्झोज. तर रायबोज हे काय आहे? अल्डो पेंटोज. तर तुम्हाला एक्झाम्पलवरती फोकस करावं लागेल. ओके. त्यानंतर पहा नेक्स्ट आहे कीटोजेस. तर कीटोजेसमध्ये त्याच्या नावाचं डेफिनेशन आहे. कीटो हा फंक्शनल ग्रुप असतो. कीटो कार्बोहायड्रेट्स कंटेनिंग कीटो फंक्शनल ग्रुप. कीटो म्हणजे कोणता? तर हा कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुपला आपण काय म्हणतो? कीटो ग्रुप पण म्हणतो, ऑक्झो ग्रुप पण म्हणतो. ओके. ज्या कार्बोहायड्रेटमध्ये कीटो हा फंक्शनल ग्रुप आहे अशा कार्बोहायड्रेटला काय म्हणतात? कीटोजेस असं म्हणतात. ओके. त्यानंतर कीटोजेसचं परत क्लासिफिकेशन केलेलं आहे. जसं अल्डोजेसचं केलेलं आहे सेम त्या टाईप कीटोजेसचं केलेलं आहे. ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. ओके. जसं इथं आहे सेम त्या टाईप इथे आहे. हां कीटो ट्रायोज फॉर्म्युला सेम आहे इथे आणि इथे फॉर्म्युला कसा आहे? सेमच आहे. फक्त इथे काय असणार आहे? अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप असणार आहे आणि इथे कीटोन हा फंक्शनल ग्रुप असणार आहे. ओके. कीटो ट्रायोज, कीटो टेट्रोज, कीटो पेंटोज आणि कीटो हेक्झोज. ओके. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहेत, नो प्रॉब्लेम. आता एक्झाम्पल्स पहा. कीटो ट्रायोजचं एक्झाम्पल काय? डायहायड्रॉक्झी ॲसिटोन. कीटो ट्रायोजचं एक्झाम्पल आहे डायहायड्रॉक्झी ॲसिटोन. कीटो टेट्रोजचं एक्झाम्पल आहे इरिथ्रोलोज. इथे आपण काय लिहिलं आहे? इरिथ्रोज. इथे काय लिहिलं आहे? इरिथ्रोज आणि इथे काय लिहिलं आहे? इरिथ्रुलोज. कन्फ्युजन व्हायचं नाही आहे. हां इरिथ्रोज आहे आणि इथं इरिथ्रुलोज आहे. ओके. इथे पहा कीटो पेंटोज एक्झाम्पल काय? रायबुलोज आणि झायलुलोज. इथे पहा रायबोज आहे आणि इथे काय आहे? रायबुलोज. रायबोज हे अल्डो पेंटोज आहे आणि रायबुलोज हे कीटो पेंटोज आहे. ओके. सेम त्या टाईप. झायलोज हे अल्डो पेंटोज आहे, झायलुलोज हे कीटो पेंटोज आहे. ओके. झायलोज अल्डो पेंटोज आणि झायलुलोज कीटो पेंटोज. ओके. समजलं? पुढे कीटो हेक्झोज. एक्झाम्पल फ्रुक्टोज. इथं काय? अल्डो हेक्झोचं एक्झाम्पल काय? ग्लुकोज आणि कीटो हेक्झोचं एक्झाम्पल काय? फ्रुक्टोज. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे सांगा? सेमच आहे. अल्डो हेक्झोज असो किंवा कीटो हेक्झोज असो मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. फक्त डिफरन्स कशामध्ये आहे? तर फंक्शनल ग्रुपमध्ये. मग मला सांग ग्लुकोजमध्ये फंक्शनल ग्रुप कोणता असणार आहे? तर ग्लुकोजमध्ये फंक्शनल ग्रुप असणार आहे अल्डिहाइड CHO आणि फ्रुक्टोजमध्ये फंक्शनल ग्रुप कोणता असणार आहे? कीटो. समजलं आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्लुकोज अँड फ्रुक्टोज? फंक्शनल ग्रुप. तर ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप आहे आणि फ्रुक्टोजमध्ये कीटोन हा फंक्शनल ग्रुप आहे. समजलं सर्वांना? नोट करा इथपर्यंत. हां सेकंड टाईप आहे ओलिगोसॅकराइड. हां ओलिगोसॅकराइडची डेफिनेशन काय पहा? ओलिगो तर ओलिगोचा मिनिंग होतो फ्यू, थोडे. ओके. ओलिगो मीन्स फ्यू. हां ओलिगोसॅकराइड्स म्हणजे काय? दी कार्बोहायड्रेट्स कार्बो म्हणजे काय? कार्बोहायड्रेट्स. ओके. दी कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलायसिस गिव्ज 2 to 10 मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स. ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केल्यानंतर मोनोसॅकराइडचे किती मॉलिक्युल तयार होतात? 2 to 10 मॉलिक्युल्स तयार होतात. 2 ते 10 पर्यंत मोनोसॅकराइडचे मॉलिक्युल तयार होतात. अशा कार्बोहायड्रेटला काय म्हणतात? ओलिगोसॅकराइड्स म्हणतात. ओके. ओलिगोसॅकराइड म्हणजे काय? असा कार्बोहायड्रेट की ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केल्यानंतर मोनोसॅकराइड्स तयार होतात. किती मोनोसॅकराइड तयार होतात? 2 to 10 पर्यंत मोनोसॅकराइड जर तयार झाले तर तो कार्बोहायड्रेट कोणता आहे? ओलिगोसॅकराइड. ओके. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलायसिस गिव्ज 2 to 10 मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स आर कॉल्ड ओलिगोसॅकराइड्स. ओके. त्यानंतर पहा ओलिगोसॅकराइडचं परत क्लासिफिकेशन केलेलं आहे 3 टाईपमध्ये. ओके. फर्स्ट इज डायसॅकराइड, सेकंड इज ट्रायसॅकराइड अँड थर्ड इज टेट्रासॅकराइड. डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड. आता फर्स्ट आपण डायसॅकराइड पाहूया. डायसॅकराइड मला सांग ह्या डायचा मिनिंग काय होतो? डायचा मिनिंग होतो 2. ओके. हा एकदम सिंपल डेफिनेशन आहे. मग द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलायसिस गिव्ज 2 मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स. ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केल्यानंतर किती मोनोसॅकराइडचे मॉलिक्युल तयार होतात? 2 आणि म्हणून त्याला काय म्हणतात? डायसॅकराइड. ओके. ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केल्यानंतर मोनोसॅकराइडचे 2 मॉलिक्युल तयार होतात अशा कार्बोहायड्रेटला काय म्हणायचं? डायसॅकराइड म्हणतात. त्याच्या नावातच डेफिनेशन आहे. डाय मीन्स 2. ओके. फॉर एक्झाम्पल सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज ह्या तिन्हींचाही हे तिन्ही पण काय आहेत? डायसॅकराइड आणि ह्या तिन्हींचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C12H22O11.
ह्या तिन्हींचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C12H22O11. आता पहा C12H22O11 म्हणजे हा काय डायसॅकराइड आहे. याचं जर तुम्ही हायड्रोलायसिस केलं म्हणजेच काय केलं, याच्यामध्ये तुम्ही वॉटरची ॲडिशन केली. हायड्रोलायसिस म्हणजे काय, ॲडिशन ऑफ वॉटर. याचं जर तुम्ही हायड्रोलायसिस केलं, दिस इज डायसॅकराइड. याचं जर तुम्ही हायड्रोलायसिस केलं म्हणजे वॉटरची ॲडिशन केली तर मोनोसॅकराइडचे किती मॉलिक्युल तर 2 मॉलिक्युल. दिस इज फर्स्ट मॉलिक्युल अँड दिस इज सेकंड मॉलिक्युल. टोटल इथे कार्बन ॲटम किती आहेत 12. तर इथे 6 आले, इथे 6 आले, बॅलन्स. ओके. इथे हायड्रोजन किती आहेत 22 आणि वॉटरमधले 2 असे किती झाले 24 झाले. इथे 12 आले, इथं 12 आले. ओके, बॅलन्स. इथे ऑक्सिजन किती आहेत 11, वॉटरमधला 1 ऑक्सिजन, टोटल ऑक्सिजन 12 झाले. इथे 6, इथे 6 म्हणजे रेशन कशी झाली बॅलन्स. म्हणजे जर तुम्हाला डायसॅकराइडचा हायड्रोलायसिस करायचं असेल, नीट लक्ष द्या, जर तुम्हाला डायसॅकराइडचा हायड्रोलायसिस करायचं असेल तर वॉटरचे किती मॉलिक्युल तुम्ही ॲड करणार, तर वॉटरचा 1 मॉलिक्युल ॲड करायचा. ओके. फॉर एक्झाम्पल पाहता, जर तुम्ही सुक्रोज घेतला आणि सुक्रोजचं जर तुम्ही हायड्रोलायसिस केलं तर तुम्हाला मोनोसॅकराइडचे 2 मॉलिक्युल मिळणार. 1 मॉलिक्युल असेल ग्लुकोज तर दुसरा असेल फ्रुक्टोज. ओके. मग मला सांग ग्लुकोजचा फॉर्म्युला काय C6H12O6 आणि फ्रुक्टोजचा फॉर्म्युला काय सेम C6H12O6. समजलं सर ना. फक्त सुक्रोजपासून कोणते 2 मोनोसॅकराइड तयार होतात ते महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारतात नीटमध्ये आणि JEE-मेन्समध्ये. ओके. सेम तर आहे माल्टोजचा हाच फॉर्म्युला C12H22O11. जर माल्टोजचा आपण हायड्रोलायसिस केलं तर मोनोसॅकराइडचे 2 मॉलिक्युल तयार होतात. आता इथे जे 2 मोनोसॅकराइड तयार झाले ते कोणते सांगा. फर्स्ट आहे ग्लुकोज आणि दुसरा पण आहे ग्लुकोजच, म्हणजे 2 सेम मोनोसॅकराइड तयार झाले. कोणाचं हायड्रोलायसिस केल्यानंतर माल्टोजचं हायड्रोलायसिस केल्यानंतर मोनोसॅकराइडचे 2 सेम मॉलिक्युल मिळाले आपल्याला. इथं सेम मिळाले होते का, नाही, इथं डिफरंट मिळाले होते. पण माल्टोजमध्ये मात्र आपल्याला काय मिळाले, सेम मोनोसॅकराइड मिळाले. ओके. त्यानंतर लॅक्टोज सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे लॅक्टोजचा C12H22O11. ओके. लॅक्टोजचं हायड्रोलायसिस केल्यानंतर मोनोसॅकराइडचे 2 मॉलिक्युल तयार होतात. एक मॉलिक्युल कोणता ग्लुकोज आणि दुसरा कोणता आहे गॅलॅक्टोज. ओके. ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हाच आहे C6H12O6 आणि गॅलॅक्टोजचा हाच फॉर्म्युला आहे कोणता C6H12O6. समज सर इथपर्यंत नोट करा. हे डायसॅकराइड. ओलिगोसॅकराइडचा सेकंड टाईप आहे ट्रायसॅकराइड. त्याच्या नावाचं डेफिनेशन आहे ट्राय मीन्स 3. ओके. The carbohydrates which on hydrolysis gives 3 molecules of monosaccharides. The carbohydrates which on hydrolysis gives 3 molecules of monosaccharides are called as trisaccharides. ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस झाल्यानंतर मोनोसॅकराइडचे आपल्याला 3 मॉलिक्युल्स मिळतात अशा कार्बोहायड्रेटला काय म्हणायचं आहे ट्रायसॅकराइड. फॉर एक्झाम्पल रॅफिनोज आणि रॅफिनोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय पहा C18H32O16. ओके. C18 जेवढे कार्बन त्याच्या कमी 2 ऑक्सिजन द्यायचे, जेवढे कार्बन त्याच्या कमी 2 ऑक्सिजन म्हणजे 16 ऑक्सिजन आणि जेवढे ऑक्सिजन आहेत त्याच्यात डबल काय करायचे हायड्रोजन द्यायचे. ओके. दिस इज दी मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ रॅफिनोज. याचा आपल्याला काय करायचं आहे हायड्रोलायसिस करायचं आहे. जेव्हा आपल्याला ट्रायसॅकराइडचा हायड्रोलायसिस करायचं असतं तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला काय ॲड करावं लागतात वॉटर मॉलिक्युल ॲड करावं लागतात. ओके. किती वॉटर मॉलिक्युल ॲड करायचे तर वॉटर मॉलिक्युल 2 ॲड करायचे. ट्रायसॅकराइडचं जेव्हा आपल्याला हायड्रोलायसिस करायचं असतं तेव्हा वॉटरचे किती मॉलिक्युल ॲड करायचे 2 मॉलिक्युल ॲड करायचे. काय तयार होतात मोनोसॅकराइडचे 3 मॉलिक्युल तयार होतात. रिएक्शन बॅलन्स होते रॅफिनोज प्लस 2H2O ही रिएक्शन बॅलन्स होते. मोनोसॅकराइडचे कोणकोणते 3 मॉलिक्युल आपल्याला मिळतात तर फर्स्ट मिळतो ग्लुकोज, सेकंड फ्रुक्टोज आणि थर्ड गॅलॅक्टोज. ह्या तिन्हींचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज. समजलं सर ना. तर हे 3 मॉलिक्युल मिळतात रॅफिनोजचं हायड्रोलायसिस केल्यानंतर. ओके. फक्त वॉटर मॉलिक्युल किती ॲड करावं लागतात ते लक्षात ठेवा. पुढे टेट्रासॅकराइड नावाचं डेफिनेशन आहे. टेट्रा मीन्स 4. द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलायसिस गिव्स 4 molecules of monosaccharides are called as tetrasaccharides. ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस झाल्यानंतर मोनोसॅकराइडचे 4 मॉलिक्युल तयार होतात अशा कार्बोहायड्रेटला काय म्हणायचं टेट्रासॅकराइड. ओके. फॉर एक्झाम्पल स्टॅच्यूचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय C24H42O21. ओके. नीट लक्ष द्या. जेवढे कार्बन आहेत त्याच्यापेक्षा 3 कमी ऑक्सिजन आहेत आणि जेवढे ऑक्सिजन त्याच्यात डबल
हायड्रोजन आहेत. ओके, दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ स्टॅच्यूज. आता आपल्याला काय करायचं आहे, टेट्रासॅकराइडचं हायड्रोलायसिस करायचं आहे, म्हणजे वॉटरचे ॲडिशन करायचे आहे. पण इथं किती वॉटर मॉलिक्यूल ॲड करायचे आहेत, तर इथे आपल्याला 3 वॉटर मॉलिक्यूल ॲड करायचे आहेत. जर डायसॅकराइडचा हायड्रोलायसिस करायचा असेल तर वॉटर मॉलिक्यूल 1 वॉटर मॉलिक्यूल ॲड करायचा. जर ट्रायसॅकराइडचा हायड्रोलायसिस करायचा असेल तर वॉटरचे 2 मॉलिक्यूल ॲड करायचे. आणि जर टेट्रासॅकराइडचा हायड्रोलायसिस करायचा असेल तर वॉटरचे 3 मॉलिक्यूल ॲड करायचे. ओके, आणि आपल्याला मिळतात हे 4 मोनोसॅकराइड. पहा, फर्स्ट मोनोसॅकराइड कोणता आहे, ग्लुकोज. सेकंड कोणता आहे, फ्रुक्टोज. आणि राहिलेले जे 2 आहेत ते 2 कोणते आहेत, गॅलेक्टोज. म्हणजे गॅलेक्टोजचे 2, फ्रुक्टोज 1, 3 आणि ग्लुकोज 1, 4 असे किती मोनोसॅकराइड तयार होतात, तर 4 मोनोसॅकराइड तयार होतात. कुणाचा हायड्रोलायसिस केल्यानंतर, तर स्टॅच्यूचा हायड्रोलायसिस केल्यानंतर मोनोसॅकराइडचे 4 मॉलिक्यूल तयार होतात. म्हणून आपण स्टॅच्यूजला काय म्हणतोय, टेट्रासॅकराइड असं म्हणतो. ओके, समजले सर्वांना, नोट करा. हे चा थर्ड टाईप आहे पॉलिसॅकराइड. याच्याआधी आपण 2 टाईप कंप्लीट केलेत. फर्स्ट इज मोनोसॅकराइड आणि सेकंड इज ओलिगोसॅकराइड. याच्यामध्ये थर्ड आहे पॉलिसॅकराइड. ओके, पॉलीचा मिनिंग काय होतो, मेनी. पॉली मीन्स मेनी किंवा लार्ज नंबर ऑफ. ओके, पॉलिसॅकराइड्स म्हणजे काय, द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलायसिस गिव्स लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स. द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलायसिस गिव्स लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स आर कॉल्ड ॲज पॉलिसॅकराइड्स. ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस झाल्यानंतर लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड तयार होतात अशा कार्बोहायड्रेटला काय म्हणायचं आहे, पॉलिसॅकराइड म्हणायचं. ओके, पॉलिसॅकराइडचा जनरल फॉर्म्युला काय पहा, C6H10O5 हे ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. ओके, ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, 6 कार्बन 10 हायड्रोजन आणि 5 ऑक्सिजन. C6H10O5 ब्रॅकेट क्लोज करून बाहेर काय लिहायचं, स्मॉल n लिहायचं. ओके, दिस इज दी जनरल फॉर्म्युला ऑफ पॉलिसॅकराइड. ओके, दिस इज पॉलिसॅकराइड. ओके, C6H10O5N दिस इज पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइडचं काय करायचं, हायड्रोलायसिस करायचं. हायड्रोलायसिस म्हणजे काय, ॲडिशन ऑफ वॉटर. आता इथं आपल्याला वॉटरचे किती मॉलिक्यूल ॲड करायचे, तर लार्ज नंबर ऑफ वॉटरचे मॉलिक्यूल ॲड करायचे. ओके, काय तयार होणार, C6H12O6 आणि किती तयार होणार, तर लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड तयार होणार. C6H12O6 म्हणजे काय, मोनोसॅकराइड आहे हा. C6H12O6 म्हणजे पॉलिसॅकराइडचा हायड्रोलायसिस झाल्यानंतर काय तयार झालेत, लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड तयार झालेत. ओके, त्यानंतर पहा एक्झाम्पल्स. पॉलिसॅकराइडचे एक्झाम्पल कोणते आहेत, स्टार्च आहे, सेल्युलोज आहे, ग्लायकोजन आहे. ओके, ह्या तिन्हींचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे. म्हणजे जनरल फॉर्म्युला C6H10O5N ह्या तिन्हीचाही जनरल फॉर्म्युला सेम. समजले, पॉलिसॅकराइड म्हणजे काय, पॉली म्हणजे मेनी, त्याचं नाव तेच आहे, लार्ज नंबर ऑफ. द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलायसिस गिव्स लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स आर कॉल्ड ॲज पॉलिसॅकराइड्स. एक्झाम्पल असतं आणि जनरल फॉर्म्युला. ओके, नोट करा. आज आपण बायोमॉलिक्युल्समध्ये कोणकोणते पॉईंट पाहिले, तर आपण फर्स्ट पाहिलं व्हॉट आर बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय ते पाहिलं. त्यानंतर कोणकोणते बायोमॉलिक्युल्स आपल्याला डिस्कस करायचे ते आपण पाहिलं. तर टोटल आपल्याला 6 बायोमॉलिक्युल्स डिस्कस करायचे. ओके, आणि याच्यामध्ये आज आपण फर्स्ट स्टार्ट केला आहे कार्बोहायड्रेट्स. ओके, तर कार्बोहायड्रेट्समध्ये आपण काय पाहिलं, ओल्ड डेफिनेशन पाहिली. त्यानंतर आपण नोट पण पाहिले याच्यामध्ये. त्यानंतर आपण मॉडर्न डेफिनेशन पाहिली आणि आपण एक क्लासिफिकेशन कंप्लीट केलं आहे कार्बोहायड्रेटचं. कोणतं, ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलायसिस. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलायसिस हे कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन आज आपण कंप्लीट केलं आहे. पहा याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहा. थँक्यू.